नमस्ते, मी अनंत कौसाल. आजच्या लेक्चरमध्ये बघा आपण टर्शरी अल्कोहोल कशा प्रकारे कीटोन पासून प्रिपेअर केला जातो फ्रॉम ग्रिग्नॉल रिएजंट हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. मागलच्या 2 लेक्चरमध्ये सर आपण बघितलं की कशा प्रकारे अल्डिहाइड आणि कीटोन पासून फॉर्मल्डिहाइड आणि ॲसिड पासून कशा प्रकारे आपला अल्कोहोल प्रिपेअर केला जातो. तर आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण काय बघणार आहेत बघा. आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण बघणार आहोत की कीटोन म्हणजे ॲसिटोन या केमिकल पासून कशा प्रकारे आपला टर्शरी अल्कोहोल तयार केला जातो. बघा, जेव्हा सर आपल्या फॉर्मल्डिहाइडची रिएक्शन ग्रिग्नॉल रिएजंट सोबत होते इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर गिव राइज टू Mg कॉम्प्लेक्स प्लस वाटर गिव टू हमारा प्राइमरी अल्कोहोल इथेनॉल. दुसरी रिएक्शन सर जी जेव्हा ॲसिड अल्डिहाइडची रिएक्शन ही आपल्या ग्रिग्नॉल रिएजंट सोबत होते इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर गिव टू Mg कॉम्प्लेक्स प्लस वाटर गिव टू सर काय सेकंडरी अल्कोहोल प्रोपॅन टू ओएल. तर आजच्या लेक्चरमध्ये सर जे आपण जेव्हा कीटोनची रिएक्शन ही एखाद्या ग्रिग्नॉल रिएजंट सोबत होते तेव्हा सर कोणतं केमिकल प्रिपेअर केलं जातं, कोणतं कॉम्प्लेक्स मिळतं आणि शेवटला कोणतं प्रोडक्ट मिळतो हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये टर्शरी अल्कोहोल कशा प्रकारे प्रिपेअर केलं जातं हे बघणार आहोत. मागलच्या 2 लेक्चरमध्ये आपण प्रायमरी अल्कोहोल तयार केलं फ्रॉम ग्रिग्नॉल रिएजंट आणि आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण ग्रिग्नॉल रिएजंटचा वापर करून टर्शरी अल्कोहोल प्रिपेअर करणार आहोत. ग्रिग्नॉल रिएजंट एका प्रकारचा रिएजंट असतो सर, तो वेक्टर ग्रिग्नॉल या महानतम सायंटिस्टनी डिस्कवर केलेला होता. ओके सर. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा, ग्रिग्नॉल रिएजंट इज अ रिएजंट प्लस रिएक्टंट गिव टू बाय प्रोडक्ट. आपण शिकलो आहोत कोणती रिएक्शन पूर्ण करण्यासाठी सर जी रिएक्टंटची आवश्यकता असते, रिएजंटची आवश्यकता असते, कॅटलिस्टची आवश्यकता असते आणि सर नंतर आपला बाय प्रोडक्ट मिळत असतो. तर बघा इथं रिएजंट कोणता आहे. इथं सर जी रिएजंट आहे आपला ग्रिग्नॉल रिएजंट. रिएक्टंट सर कोणता आहे, रिएक्टंट आहे सर आपला काय कीटोन ॲसिटोन आणि सर कॅटलिस्ट कोणतं आहे सर जी आपलं ड्रायइथर आणि प्रोडक्ट कोणता आहे उत्तर टर्शरी अल्कोहोल. यस और नो. यस सर. तो लिखेंगे यहाँ पे हम CH3 ॲसिटोन. ओके, इज सर ॲसिटोन, याला सर ॲसिटोन म्हणतात. प्लस काय बघा प्लस ग्रिग्नॉल रिएजंट. सर आपण इथं ग्रिग्नॉल रिएजंट लिहू MgCl. सर काय नाव MgCl ग्रिग्नॉल रिएजंट. द प्रेझेन्स ऑफ काय बघा, द प्रेझेन्स ऑफ ड्राय ROR म्हणजे सर ड्राय इथर द ॲसिटोन प्लस ग्रिग्नॉल रिएजंट. ओके सर CH3MgCl ग्रिग्नॉल रिएजंट. मिथाइल मैग्नीशियम क्लोराइड, रिपीट मी, मिथाइल मैग्नीशियम क्लोराइड the grignol reagent. presence of dry ether give to Mg complex. सर इथं काय मिळणार आपल्या Mg कॉम्प्लेक्स मध्ये CH3COMg शेवटला काय सर Cl मायनस प्लस. काय सर बघा मायनस प्लस इथं काय सर मिळणार CH3 आणि सर खाली CH3 मिळणार. अरे समझ में आ रहा आपको इतना. ओके सर जी. ओके, प्लस काय बघा प्लस वाटर, इथं वाटर गिव टू CH3 CHOH CH3 आणि सर इथं CH3 याचं सर नाव काय असतं 2 मिथाइल प्रोपॅन 2OL सर या केमिकलचं नाव असतं. आणि जर टर्शरी अल्कोहोल सर जे एका प्रकारचं काय सर
टर्शरी अल्कोहल आहे सर जी। क्या लिखा हमने बोर्ड पे? यहाँ पे हमने सबसे पहले क्या कौन सा केमिकल लिया? हमने सबसे पहले ऑर्गेनिक कंपाउंड लिया, इज ऑल्सो कॉल्ड कीटोन। त्याचा सर एक टाइप असतो ॲसिटोन, प्लस काय बघा मिथाइल मॅग्नेशियम क्लोराइड इज अ ग्रिग्नॉल रिएजंट, द प्रेझेन्स ऑफ ड्रायथर गिव्ह टू Mg कॉम्प्लेक्स प्लस वॉटर गिव्ह टू 2-मिथाइल प्रोपॅन 2OL इज अ टर्शरी अल्कोहोल सर जी। तर बघा आपण मागच्या लेक्चर मध्ये इथं कोणतं केमिकल घेतलं होतं सर? प्रायमरी तयार करण्यासाठी सर जी आपण तर फॉर्मल्डिहाइड घेतलं होतं, तेव्हा सर आपलं प्रायमरी अल्कोहोल प्रिपेअर होतं, म्हणजे प्रिपेअर झालं होतं, येस ऑर नो? येस सर। नंतर बघा पॉईंट घेतला ॲसिड अल्डिहाइड प्लस सेम केमिकल गिव्ह टू सेकंडरी अल्कोहोल। आणि सर ज्याच्या लेक्चर मध्ये आजच्या रिॲक्शन मध्ये सर आपण काय घेतलं बघा, ॲसिटोन घेतलं इज अ कीटोन गिव्ह टू 2-मिथाइल प्रोपॅन 2OL इज अ टर्शरी अल्कोहोल, येस और नो? यस सर, छापो दिमाग में।